चंपाषष्ठी का साजरी केली जाते आणि चंपाषष्ठीला काय करतात? महाराष्ट्रातील बहुतांश लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाची षडरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत षडरात्र उत्सव म्हणजे खंडोबाचे नवरात्र उत्सव. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी देव दीपावली साजरी करून चंपाषष्ठीपर्यंत खंडोबाचा नवरात्र सण साजरा केला जातो. जेजुरीमध्ये उत्साहाचं वातावरण असते. असंख्य भक्तजन खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरीला जात असतात. चंपाषष्ठीला काय करतात? चंपाषष्ठीला घरोघरी तळी भरतात. तळी भरणं हा एक कुलाचार आहे. मंदिरात सकाळी 4 वाजल्यापासून तळी उचलतात. त्या तळीमध्ये 5 बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य ठेवला जातो. त्यानंतर पुरुष येळकोट जय मल्हार म्हणत 5 वेळा ती तळी उचलतात. त्यानंतर भाकरीचं नैवेद्य प्रसाद म्हणून खायला देतात. या 6 दिवसात खंडोबाची मनोभावे पूजा केली जाते. चंपाषष्ठी का साजरी केली जाते? खंडोबा फक्त महाराष्ट्रातील कुलदैवत नसून कर्नाटकामध्ये सुद्धा अनेकांचे कुलदैवत आहे. मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी या तिथीला चंपाषष्ठी असं म्हणतात. जेजुरीत हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध केला. मार्तंड मल्हारी महादेवाचा अवतार होता असं सांगण्यात येतं. कृतयुगात ब्रह्मदेवाने मल्ल आणि मणी यांना तुमचा वध कोणीही करू शकत नाही असं वरदान दिलं होतं. ब्रह्मदेवाने दिलेलं वरदान प्राप्त करून मल्ल आणि मणी सामान्य जनतेला त्रास देऊ लागले. लोकांचं होत असलेले हाल पाहून ऋषीमुनींनी देवाकडे मदत मागितली. तेव्हा शंकरांनी मार्तंड भैरवाचं रूप घेऊन आपले 7 कोटी म्हणजेच येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर हल्ला केला. मार्तंड भैरवांनी मल्ल आणि मणी यांची छाती फाडून त्यांचा अंत केला. त्यानंतर मल्ल आणि मणी यांनी शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायाशी मला स्थान दे, माझे अश्वारूढ रूप देखील तुझ्या शेजारी राहावी अशी इच्छा व्यक्त केली. मल्ल आणि मणी यांची इच्छा ऐकल्यानंतर भगवान शंकरांनी त्यांना तथास्तु म्हटलं. त्यानंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला. तेव्हा त्यांनी शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझं नाव जोडलं जावे अशी मागणी केली. शंकरांनी तथास्तु म्हटलं म्हणून मार्तंड भैरवांनी ते देखील मान्य केलं. म्हणून तेव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असं म्हटलं जातं. या दिवशी वडे, घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. या दिवशी वांग्याचं भरीत आणि भाकरी याचा नैवेद्य देखील दाखवतात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.